शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाच्या सुनावणीला थोड्याच वेळात सुरुवात होणार। आज ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपणार असल्याची माहिती ठाकरेंच्या सेनेचे वकील देवदत्त कामत युक्तिवाद करणार। लोकशाहीत बहुमताला महत्त्व, ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल वारंवार तेच मुद्दे मांडतात। शिवसेना सुनावणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरे सेनेच्या मागणीनंतर शिंदे सेना उत्तर देणार। ठाकरे चिन्ह नाही तर बाळासाहेबांचे विचार गोठवायला निघालेत। शिंदे सेना लोकांमध्ये जाऊन ठाकरे सेनेला उत्तर देणार। शिंदे सेना आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरणार। पक्ष आणि चिन्ह आपल्याला मिळत नाही हे कपिल सिब्बल यांना समजलं असेल। शिवसेना पक्ष आणि चिन्ह आमच्याकडेच राहणार। मंत्री भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। कपिल सिब्बल यांच्याकडून चिन्ह गोठवण्याची भाषा, मंत्री गोगावलेंची टीका। शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये 3 तास बैठक। काल सिल्वर ओक निवासस्थानी झाली बैठक। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट, सूत्रांची माहिती। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवारांना रिमाइंडर नोटीस। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेली निवड ही घटनाबाह्य, सच्चिदानंद सिंह यांचा गंभीर आरोप। सच्चिदानंद सिंह यांच्याकडून सुनेत्रा पवार तटकरेंना रिमाइंडर नोटीस। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर। राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेत्यांकडून शहरभर बॅनरबाजी। राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छात्रों की गूंज हा कार्यक्रम होणार। राहुल गांधींनी सरसकट सर्व तरुणांशी संवाद साधला असता तर चांगलं झालं असतं। राहुल गांधींच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या शिक्षण संस्थेमधून विद्यार्थिनींनाच बोलवलं जाणार। राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावर फडणवीसांची टीका। राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावरून भाजप घाबरलंय। आम्ही शाळा सुरू केल्या, भाजपवाल्यांनी शाखा सुरू केल्या। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। विद्यार्थी शाळेतून येणार की शाखेतून, वडेट्टीवारांचा सवाल। राहुल गांधी हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान अशा आशयाचे पुण्यामध्ये लागले बॅनर। काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पुण्यात बॅनरबाजी। राहुल गांधींचा 22 ऑगस्टला पुण्यामध्ये कार्यक्रम। कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर लागले बॅनर। जेनझींपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा नवा उपक्रम। दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठामध्ये पाठवणार। उपक्रमाची जबाबदारी मंत्री प्रल्हाद जोशी आणि मांडवियांकडे। मंत्री विद्यार्थ्यांशी संवाद साधणार, सूत्रांची माहिती। जेनझींचं मन आता वळवतायत का तुम्ही? त्यापेक्षा आपल्या खात्याची चांगली कामं करा। भाजप विद्यापीठांमध्ये राबवणार असलेल्या मोहिमेवरून संजय राऊतांचा भाजपला सल्ला। नरेंद्र मोदींचा येणारा वाढदिवस पंतप्रधान म्हणून शेवटचा असेल, त्यानंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत, संजय राऊतांचा मोठा दावा। 17 सप्टेंबरला नंतर तुम्हाला कळेल मोदींचं काय होईल। मी अभ्यास करून बोलतो, राऊतांची प्रतिक्रिया। 2029 पर्यंत पंतप्रधान पदाची वेकेन्सी नाही। मोदींच्या नेतृत्वात 2029लाही भाजपच जिंकणार। मुंगेरीलाल के हसीन सपने म्हणत भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। मोदी शहा राजकीयदृष्ट्या संपले। काँग्रेस बैठकीमध्ये राहुल गांधींचं मोठं विधान। सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करत असताना राहुल गांधींचं विधान, सूत्रांची माहिती। काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत वंदे मातरमबाबत चर्चा झाली। वंदे मातरमची सुरुवातीची 2 कडवी काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात करणार। महिला आरक्षणाबाबतही बैठकीमध्ये चर्चा। काँग्रेसनं लाखो शहीद जवानांचा अपमान केला। काँग्रेसनं वंदे मातरमचे 2 तुकडे केले। काँग्रेसचा निर्णय देशविरोधी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर निशाणा। काँग्रेसनं संविधान विरोधी निर्णय घेतलाय। काँग्रेस मानसिक गुलामीमध्ये, मुख्यमंत्री फडणवीसांची टीका। काँग्रेसच्या वंदे मातरम संदर्भातील निर्णयावर फडणवीसांची टीका। राज्यामध्ये 92 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र। ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला योजनेतून बाहेर। योजनेतून वगळल्यानं अपात्र लाडक्या बहिणींचा संताप। 1,65,00,000 बहिणींनी ई-केवायसी केलं, त्यामुळे त्या पात्र। लाडकी बहिणी योजनेवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींच्या विरोधात कोर्टात गेले तेच लोक आता टीका करतायत। फडणवीसांची विरोधकांवर टीका। शिक्षण समितीवर असताना टेंडर पास करण्यासाठी आदित्य ठाकरेंचे अनेक फोन। महापौर ऋतू तावडेंचा आरोप, ज्यांचा जन्म टेंडर शब्द ऐकूनच झाला त्यांनी माझ्यावर आरोप करू नयेत। महापौर ऋतू तावडेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा। नारायण राणेंनी संजय राऊतांची मानहानी केल्याचं प्रकरण। माझगाव कोर्टामध्ये सुनावणी पार पडली। नारायण राणेंकडून राऊतांपुढे तडजोडीचा प्रस्ताव। संजय राऊतांनी कोर्टाकडे वेळ मागितला। 10 सप्टेंबरला पुढील सुनावणी। किशोरी पेडणेकरांनी माझ्या परवानगीशिवाय महापौर दालनामध्ये प्रवेश केला। माझ्या दालनातील अनेक कागदपत्र बघितले। महापौर ऋतू तावडेंचा किशोरी पेडणेकरांवर आरोप। आझाद नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्याची तावडेंची माहिती। कालपासून कोट घालायला सुरुवात केली। मंत्री भरत गोगावलेंचा विरोधकांना टोला। विरोधक त्यांचं काम करत होते, आम्ही आमचं काम करत होतो। विरोधकांच्या टीकेनंतर मंत्री गोगावलेंची प्रतिक्रिया। मी कोट घातल्यामुळे विरोधकांचं स्वप्न पूर्ण झालं असेल, गोगावलेंची प्रतिक्रिया। वैभव नाईक शिंदे सेनेकडून निवडणूक लढण्यास इच्छुक होते। वैभव नाईक यांच्या बैठकाही झाल्या होत्या। निलेश राणेंची प्रतिक्रिया। मात्र उदय सामंतांच्या मध्यस्थीमुळे मी मालवण कुडाळचा आमदार, निलेश राणेंचं वक्तव्य।
खासदारकीसाठी राणेंचं नाव सुचवलं त्यामुळे धमक्या आल्या. राणेंचं नाव सुचवल्यास तुम्ही पुढे मंत्री नसणार अशी धमकी. मला धमक्या दिल्या गेल्या. आता ते मेसेज डिलीट झाले. दीपक केसरकर यांचा दावा. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेचे ठाकरेंचे 9 नगरसेवक भाजपात. ठाकरेंचे नगरसेवक विकासासाठी भाजपमध्ये आले. राणा जगजितसिंह पाटलांची प्रतिक्रिया. धाराशिवचा विकास भाजपच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो म्हणून पक्षप्रवेश. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही काम करतोय. राणा जगजितसिंह पाटलांचं वक्तव्य. बीडमध्ये राष्ट्रवादीमधील नाट्यमय राजकारण पुन्हा चव्हाट्यावर. बीड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी. त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांची डोकेदुखी वाढली. पलटणमध्ये रामराजे आणि रणजित निंबाळकरांमध्ये जुंपली. पोलीस संरक्षणाशिवाय गजानन चौकामध्ये येण्याचं आव्हान रणजित निंबाळकरांनी स्वीकारलं. रामराजेंच्या निवासस्थानासमोरून रणजित निंबाळकरांचा बुलेटवरून फेरफटका. तरुणांना जनरेशन गटार बोलणं चुकीचं. जनरेशन गटारच्या विधानावरून बाबा रामदेव यांची खासदार कंगना राणावतवर टीका. तर चारित्र्याचे धडे मला देऊ नका. तुमच्यापेक्षा माझं चारित्र्य खूप चांगलं. कंगना राणावतचा बाबा रामदेव यांना टोला. मनसे नेते अमित ठाकरे कल्याण डोंबिवली दौऱ्यावर. अमित ठाकरेंकडून सदस्य नोंदणी आणि कॉलेज युनिटचं उद्घाटन. अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये बॅनरबाजी. कल्याण शहराध्यक्षांच्या बॅनरवरून जिल्हाध्यक्षांचा फोटो कायम. मुलींवर हात टाकला तर आम्ही मारणार. अमित ठाकरेंचा अभाविपला इशारा. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, नादाला लागाल तर मारणार. सत्तेमध्ये असणाऱ्या भाजपच्या संघटनेनं आतापर्यंत का काम केलं नाही, अमित ठाकरेंचा सवाल. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना महिन्याला पॉकेट मनी मिळणार. कमवा आणि शिका धर्तीवर महिन्याला 2000 रुपये देण्याबाबत विचार सुरू. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा विद्यार्थ्यांशी संवाद. सरकारी शाळांकडे राज्य सरकारचं पूर्णपणे दुर्लक्ष. राज्याच्या शिक्षण मंत्र्यालाही बदलावं लागेल. शिक्षण परिस्थिती सुधारली नाही तर प्रत्येक गावात एक जंतर मंतर असेल. अभिजित दिपकेंचा मंत्री दादा हुसेनवर निशाणा. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपींना जामीन. सरकारनं या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये जावं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया. नरेंद्र दाभोळकरांविषयी बोलताना हर्षवर्धन सपकाळांना अश्रू अनावर. सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात महायुतीमधील नेतेच आक्रमक. पडळकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा. अजित पवार राष्ट्रवादीचे नेते तमन गौडा, रवी पाटील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार. मुंबई महापालिकेमध्ये महायुती सरकारचा मोठा निर्णय. महानगरपालिकेकडून जेनझी तरुणांसाठी फेलोशिप प्रोग्राम सुरू. अमित साठम यांची प्रतिक्रिया. तर मुख्यमंत्री फेलोशिपच्या धर्तीवर बीएमसीमध्ये तरुणांसाठी फेलोशिप. अमित साठम यांचं वक्तव्य. आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. माझ्या भेटीनंतर उद्योगमंत्र्यांनी चाकणमध्ये घोषणांचा पाऊस पाडला. पुढील महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा चाकण भेट देणार, पत्रामध्ये उल्लेख. भाजपच्या संघटनात्मक बैठकीसाठी पश्चिम महाराष्ट्रामधील सर्व खासदार आमदार सोलापुरात. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार. आर्थिक डबघाईमुळे बंद झालेल्या महेश ट्युटोरियलच्या संचालकांना शिक्षण विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीमध्ये स्थान द्या. महापौर रितू तावडे यांचं शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शेरवडकर यांना पत्र. डॉक्टर श्रेणिका कोटेजांना समितीमध्ये स्थान देण्याची महापौरांची मागणी. अमोल बालवाडकरांनी उपस्थित केलेला निधीचा मुद्दा सुनेत्रा पवारांकडे. नगरसेवक अमोल बालवाडकर सुनेत्रा पवारांची भेट घेणार. सुनेत्रा पवारांकडे भाजप नेत्यांची तक्रार करणार. राजकीय वैमनस्यातून निधी शून्य केल्याचा आरोप. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून एकल मातेचं कन्यादान. कोरोना काळामध्ये पती गमावलेल्या एकल मातेचं कन्यादान केलं. माजी आमदार संदीप जोशी यावेळेला उपस्थित. लोकप्रतिनिधींनी आपली मुलं पायी शाळेमध्ये पाठवून दाखवावी. लातूरमध्ये जिल्हा परिषद शाळेची पाहणी केल्यानंतर अभिजित दिपकेंचा संताप. आम्ही येणार हे माहिती होतं म्हणून रस्त्याचं काम केलं. दिपकेंची प्रतिक्रिया. धुळ्याच्या शिरपूरमधील खिलारे गावात आजही भरते झोपडीमध्ये शाळा. खिलारे गावातील पिरपाणी पाड्यावरील शाळेचं वास्तव समोर. पिरपाणी पाड्यावरील चिमुकल्यांना आजही पक्क्या वर्गखोलीची प्रतीक्षा. चंद्रपूरच्या चंदनखेडा आश्रमशाळेला क्रीडा शिक्षक मिळणार. विद्यार्थ्यांनी केलेली मागणी मंत्री अशोक उईके यांच्याकडून मान्य. हिंगोलीच्या कडोळी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण विभागाच्या पथकाची पाहणी. अभिजित दिपकेंनी भेट दिल्यानंतर शिक्षण विभागाच्या पथकाची भेट. जिल्हा परिषद शाळेला सुविधा पुरवण्याच्या सूचना. लातूरच्या औसामधील उजनी गावच्या जिल्हा परिषद शाळेला अभिजित दिपकेंची भेट. शाळेच्या सेवा सुविधांची माहिती घेतली. धाराशिवच्या उमरगामधील निवासी शाळेची दुरवस्था. गेली अनेक वर्षांपासून शाळांची हीच परिस्थिती. निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधाही मिळत नसल्याचं चित्र. पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनी फोटो टाकत पुन्हा भाजपला डिवचलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा निधी शून्य केल्याचा आरोप. उत्तराखंडमध्ये मल्लिकार्जुन खरगे यांची सभा झालेल्या ठिकाणी भाजप समर्थकांकडून शुद्धीकरण. धुळ्यामध्ये भाजप विरोधात काँग्रेसचं सत्याग्रह आंदोलन.
बीडमधील विलास घुले खून प्रकरण, खासदार पुत्रावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी. उद्या बीडमध्ये विराट मोर्चाचं आयोजन, लाखो लोक होणार सहभागी. बाळासाहेब सानप यांची माहिती. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई. 3 महिन्यानंतरही मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द करणार. मराठीबाबत कुणाचीही मगरुरी खपून घेणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. ठाणे रेल्वे स्थानकामध्ये आरटीओचे भरारी पथक दाखल. ठाण्यामध्ये आरटीओकडून 6 ठिकाणी भरारी पथक. ही पथकं रिक्षा चालकांना मराठी येते की नाही याची तपासणी करणार. मराठी न आल्यास रिक्षा चालकांवर कारवाई होणार. ठाणे रेल्वे स्टेशन, कोपट, माजिवडा, वागळे, कळवा आणि मुंब्रा या ठिकाणी भरारी पथक तैनात. दादर रेल्वे स्थानक परिसरामध्ये आरटीओचं भरारी पथक दाखल. आरटीओकडून 10 ठिकाणी भरारी पथक तैनात. मराठी न आल्यास टॅक्सी चालकांवर कारवाई करणार. भरारी पथकाकडून टॅक्सी चालकांना मराठी भाषा येते की नाही याची तपासणी. सहकारी सोसायट्यांच्या स्वयं पुनर्विकासाचा मार्ग मोकळा. राज्यातील 70,000 सोसायट्यांचा प्रलंबित प्रश्न सुटणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं मंत्रालयामधल्या बैठकीमध्ये आदेश. प्रॉपर्टी कार्डवर थेट सोसायटीचं नाव असणार. मुंबईमध्ये महापौर बंगल्याबाहेरील बॅरिकेड्स हटवले. वारंवार वादामध्ये सापडल्यानं महापौरांकडून आता सावध भूमिका. महापौर निवासस्थानाबाहेरील बॅरिकेड्समुळे रस्ता ब्लॉक झाला होता. बॅरिकेड्स लावून रस्ता अडवू नये, मोकळा करावा, ठाकरे सेनेची मागणी. राज्यातील निवासी आश्रमशाळांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवा. मंत्री अतुल सावेंच्या सूचना. ओबीसी विभागाअंतर्गत येणाऱ्या 485 निवासी आश्रमशाळांचा मंत्री अतुल सावेंकडून आढावा. विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि शाश्वत सुविधा उपलब्ध होणार, अतुल सावेंची ग्वाही. श्रीमद भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू होत नाही. इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉक्टर सूरदासजी यांचा अजब दावा. अजित पवारांनाही मी हा ग्रंथ दिला होता पण त्यांनी वाचला नसेल. इस्कॉन खारघरचे अध्यक्ष डॉक्टर सूरदासजी यांचा अजब दावा. अजित पवारांसोबत जे काही घडलं ती अत्यंत दुर्दैवी घटना. डॉक्टर सूरदासजी यांची प्रतिक्रिया. चंद्रपूर जिल्ह्यातील 6 मतदारसंघातील 2,70,000 मतदारांची पुन्हा पडताळणी. 51,918 मृत मतदारांची नावं वगळणार, तर 1,62,899 मतदार कायमस्वरूपी स्थलांतरित. मुंबईमध्ये जखमी गोविंदांसाठी राखीव बेड्स आणि वॉर्डची व्यवस्था करा. महापौर रितू तावडेंचे अतिरिक्त महापालिका आयुक्तांना आदेश. पालिकेच्या रुग्णालयामध्ये विशेष व्यवस्था करणार. भाजप युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष दीपक सिंह यांची मागणी मान्य. नवी दिल्लीमधल्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयाबाहेरील अनधिकृत बांधकाम हटवलं. रांगेच्या व्यवस्थेसाठी लावलेले बॅरिकेड्स हटवले. विजा विभागाजवळील रोडवर असलेल्या कामावर प्रशासनाची कारवाई. जेसीबीच्या मदतीनं अनधिकृत बांधकाम, बॅरिकेड्स हटवले. संभाजीनगरमधील राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा आजचा 12वा दिवस. मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळावं यासाठी दातेंचं उपोषण. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची दातेंसोबत फोनवरून चर्चा. लेखी आश्वासन दिल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याची दातेंची भूमिका. अमरावतीच्या अप्पर आयुक्त आदिवासी कार्यालयासमोर आदिवासी विद्यार्थ्यांचं बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू. शैक्षणिक आणि मूलभूत सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी. आंदोलनात शेकडो विद्यार्थी सहभागी. पुण्यामध्ये तरुणीची फसवणूक केल्याप्रकरणी एका भोंदूबाबाला अटक. नकारात्मक ऊर्जा काढून टाकतो म्हणून भोंदू मागायचा अर्धनग्न फोटो. आरोपी भोंदूबाबा परिसरातील महिलांना व्यायामासाठी टिप्स देत होता. दिव्य जितेंद्र परमार असं 23 वर्षीय भोंदूबाबाचं नाव. पनवेल JNPA परिसरामधील अवजड वाहनांचा बंदोबस्त करा. 8 दिवसामध्ये अवजड वाहनांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर मनसे बंदोबस्त करेल. संदीप देशपांडेंचा परिवहन अधिकाऱ्यांना इशारा. कल्याण डोंबिवलीमधील 2 वादग्रस्त इमारतींमुळे KDMC प्रशासन पुन्हा चर्चेत. डोंबिवलीच्या ठाकुर्लीमध्ये 14 मजल्यांची मंजुरी असताना 21 मजल्यांची इमारत उभारल्याचा आरोप. विरोधी नगरसेवक आक्रमक. सभागृहात अधिकाऱ्याला धारेवर धरणार. निलंबनाची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढता श्वान उपद्रवामुळे जिल्हा सहायुक्तांकडून श्वान निवारा आणि ABC केंद्राची पाहणी करून सुरू. नंदुरबार नगर परिषदेच्या कार्यरत ABC केंद्रामध्ये मागील 6 महिन्यामध्ये सुमारे 1,802 श्वानांचं निर्बीजीकरण. नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाची पुन्हा मोठी कारवाई. गंगापूर रोड परिसरामध्ये एका हॉटेलचा अन्न परवाना निलंबित. अवंती स्नॅक्स आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित. तपासणीमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्यामुळे कारवाई. ठाण्यामध्ये काही रुपयांच्या नफ्यासाठी ग्राहकांच्या आणि विशेषतः लहान मुलांच्या जीवाशी खेळण्याचा धक्कादायक प्रकार. 2 वर्षांच्या चिमुकल्याला दिला 4 महिने जुना एक्सपायर्ड ज्यूस. या प्रकरणी पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार दाखल. मनमाडमध्ये जादा दर आकारणीची रेल्वे प्रशासनाकडून दखल. भुसावळ विभागाकडून रेल्वे खानपान स्टॉलवर कारवाई. 5 खानपान स्टॉल 7 दिवसांसाठी तात्पुरते बंद. 6 फुटांपेक्षा जास्त उंचीच्या गणेश मूर्ती नैसर्गिक स्रोतामध्ये विसर्जन करता येणार. 24 जुलै 2025 रोजीचा आदेश तुर्तास कायम. अंतिम निकालापर्यंत परिस्थिती कायम राहणार. हायकोर्टाकडून स्पष्ट. मूर्तीचं विसर्जन नैसर्गिक स्रोतांमध्ये करण्यास हायकोर्टाची अनुमती.
23 ऑगस्ट रोजी मुंबईमध्ये लालबाग, परळ आणि इतर प्रमुख भागामध्ये अनेक सार्वजनिक मंडळांचे भव्य गणपती महाआगमन सोहळे आयोजित. गणपती कारखान्यामध्ये सध्या मूर्तीवर शेवटचा हात फिरवताना मूर्तिकारांची लगबग. येत्या रविवारी लालबाग परळच्या गणेश कारखान्यातून 60 मोठ्या मूर्तींचं आगमन होणार. अकोल्यामध्ये गोर बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी तांड्या गावातून ठराव घेण्याचं आवाहन. संपूर्ण अकोला जिल्ह्यातील प्रत्येक तांडा आणि गावात जाऊन आरक्षणाबाबत जनजागृती मोहीम राबवण्यात येणार. गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांची माहिती. नंदुरबारहून पुण्यासाठी थेट रेल्वे सुरू करण्याची भीम आर्मीची मागणी. पुणे रेल्वेसाठी नंदुरबारकरांचा संघर्ष. ट्रॅव्हल्स अव्वाच्या सव्वा भाडे आकारत असल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड. तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. नाशकातील हरिहर गडाची वाट अनिश्चित काळासाठी बंद. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वन विभागाचा निर्णय. दाट धुक्यामुळे गडावर चढाई धोकादायक. नाशिक जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पुरवण्याची चाचणी सुरू. आदिवासी पाड्यांपर्यंत ड्रोनद्वारे वैद्यकीय सेवा पोहोचवण्याच्या हालचाली. अतिवृष्टी, रस्ते नसल्यानं दुर्गम भागात अडचणी. ड्रोन संचालनासाठी IIT मुंबईकडून प्रशिक्षणाला सुरुवात. अजय सरकारच्या 3 महिन्यांच्या तडीपार आदेशाला उच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती. राजकीय वैमनस्यातून गुन्हा दाखल केल्याचं न्यायालयाचं निरीक्षण. मुख्यमंत्री फडणवीसांकडून नागपुरातील अंबाझरी तलावाची पाहणी. पालिकेकडून जलपर्णी मुक्त करत तलावाची स्वच्छता. फडणवीसांनी पालिकेचे आभार मानले. नंदुरबार भाजीपाला बाजार समितीमध्ये मिरचीच्या दरावरून शेतकऱ्यांचा गोंधळ. मिरचीला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आक्रमक. मिरचीची आवक वाढल्यानं केवळ 18 रुपये प्रति किलोचा दर. योग्य दर न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा. बुलढाण्याच्या खडकपूर्णा प्रकल्पाचा जिवंत साठा अवघा 2.48%. रब्बी पिकांवर संकट तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. धरण क्षेत्रामध्ये आतापर्यंत 304 मिलीमीटर पाऊस.